प्रयागराजमधून एक महत्त्वाची बातमी आहे। प्रयागराजच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडलेली आहे। 17 भाविकांचा यामध्ये मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते, तर अनेक जण हे जखमी झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्याशी संवाद साधला। तात्काळ मदत करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी निर्देश दिलेले आहेत। पंतप्रधान मोदींनी कुंभमेळ्यातील परिस्थितीचा आढावा देखील घेतलेला आहे। कुंभमेळ्याला करोडो लोक भाविक सध्या देशभरामधून पोहोचतात आणि अशा वेळेलाच चेंगराचेंगरी झाल्याची ही घटना आणि या घटनेत 17 जणांचा मृत्यू झाल्याची सध्या भीती व्यक्त केली जाते, तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती देखील आहे। सगळ्या जखमी भाविकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू झालेले आहेत। प्रयागराज में हालात वर्तमान में नियंत्रण में हैं, लेकिन भीड़ का दबाव बहुत बना हुआ है। अखाड़ा परिषद से जुड़े हुए पदाधिकारियों के साथ मैंने स्वयं भी बातचीत की है। आचार्य महामंडलेश्वरों से भी, पूज्य संतों के साथ भी मेरी बातचीत हुई है और पूज्य संतों ने बड़ी ही विनम्रता के साथ इस बात को कहा है कि नहीं, श्रद्धालु जन पहले स्नान करेंगे और फिर जब उनका दबाव कुछ कम होगा और वे सकुशल वहाँ से निकल जाएंगे, तब हम लोग स्नान करने के लिए संगम की तरफ जाएंगे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील किंवा त्या संदर्भात जे मंत्री असतील, त्यांनी मार्केटिंगवर लक्ष देण्यापेक्षा पक्षाच्या मतांच्या, हे जे श्रद्धाळू आहेत, लाखो श्रद्धाळू आहेत, त्यांची व्यवस्था, त्यांची सुरक्षा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आज 10 पेक्षा जास्त श्रद्धाळूंचे प्राण गेले आणि त्यानंतर तातडीच्या बैठका सुरू झाल्या। प्रधानमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहेत, गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहेत, ज्यांनी प्राण गमावले ते येणार आहेत का? गृहमंत्री तिथे येऊन स्नान करून गेले, तेव्हा आम्ही लवाजमा पाहिला आणि सगळं तो काळ संपूर्ण घाट आणि तो परिसर बंद करण्यात आला। म्हणजे त्या काळात लोकांची अव्यवस्था झाली। संरक्षण मंत्री आले तेव्हाही संपूर्ण घाट आणि प्रयागराज परिसर हा सील करण्यात आला। जेव्हा जेव्हा अशी VIP जात आहेत त्या वेळेला साधारण 1 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ तो घाट आणि तो परिसर हा बंद केला जातो सामान्य श्रद्धाळूंसाठी। त्याचाही हा परिणाम असतो। लोक तेवढे बाहेर असतात, तुंबलेले असतात।